विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण 11th स्टँडर्डचा जो कॉम्प्लेक्स नंबरचा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमधील फर्स्ट कॉन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे। ती कॉन्सेप्ट म्हणजे डेफिनेशन अँड इंट्रोडक्शन। ठीक आहे, ही पूर्ण कॉन्सेप्ट मी डिटेली मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे। ठीक आहे, त्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरची जी डेफिनेशन आहे ती आपण डिटेलमध्ये आपण अभ्यासलेली आहे। त्यानंतर काही नोट्स आपण अभ्यासलेले आहेत, ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या आहेत। सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला त्यापुढील नेक्स्ट टॉपिक म्हणजे सेकंड टॉपिककडे आपल्याला वळायचं आहे। सेकंड टॉपिक आपल्याला माहीत आहे, बेसिकली सर्व टॉपिक मी तुम्हाला आधीच एक्सप्लेन केलेले आहेत की कशा पद्धतीने आपण सर्व टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत। सो मागच्या लेक्चरमध्ये आपला फर्स्ट टॉपिक कव्हर झालेला आहे आणि आता या लेक्चरमध्ये आपल्याला जो सेकंड नंबरचा टॉपिक आहे म्हणजेच अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, तो टॉपिक आपल्याला आज या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे। ठीक आहे, सो ह्या टॉपिकमध्ये बघा, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हा जो सेकंड टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, ह्या सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला पुन्हा 8 सब टॉपिक आहेत। ठीक आहे, तर ते 8 सब टॉपिक कोणकोणते आहेत ते एकदा बघून घेऊयात आणि त्यानंतर मग 1 बाय 1 एक एक सब टॉपिक आपण अभ्यासूया। म्हणजे आपली अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटची जो सेकंड टॉपिक आहे, सेकंड कॉन्सेप्ट आहे, ती आपली डिटेलमध्ये अंडरस्टँड होईल, लक्षात येते। तर बघा, सेकंड आपला टॉपिक कोणता आहे, कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट। आणि या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये आपल्याला 8 सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत। ठीक आहे, 8 पॉईंट्स आहेत, तर ते कशा पद्धतीने आहेत बघा। फर्स्ट जो पॉईंट आहे, फर्स्ट जो सब टॉपिक आहे तो आहे इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर। ठीक आहे, 2 कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल कधी असणार आहेत हे आपल्याला या फर्स्ट सब टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। आणि त्यानंतर सेकंड सब टॉपिक आहे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। ठीक आहे, त्यानंतर थर्ड ॲडिशन, त्यानंतर फोर्थ नंबरमध्ये आपल्याला सबट्रॅक्शन अभ्यासायचं आहे, कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन। ठीक आहे, त्यानंतर फिफ्थमध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर 6मध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर 7 जो सब टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला पॉवर ऑफ आय ही कॉन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे। आणि त्यानंतर लास्ट 8 नंबरचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन आपल्याला अभ्यासायची आहे। ठीक आहे, हे सर्व या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट या मेन टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचे, ह्या सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। ठीक आहे, आणि ते आज आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे। तर बघा, आता 1 बाय 1 एक एक कॉन्सेप्ट, एक एक सब टॉपिक आपण समजून घेऊया। ठीक आहे, तर सेकंड टॉपिक आहे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। ओके, तर या अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला जो फर्स्ट सब टॉपिक आहे तो आहे इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर। लक्षात येते, इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर। मग आता 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असणार आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे। बघा, इथे डेफिनेशन म्हणून दिलेलं आहे, सर्व आधी रीड करून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल। लक्षात येते, बघा इथे डेफिनेशन दिलेली आहे ती मी रीड करतो। 2 कॉम्प्लेक्स नंबर्स Z1 is equal to a plus ib and Z2 is equal to c plus I into d are said to be equal if their corresponding real and imaginary parts are equal। ठीक आहे, बघा एकदम सिंपल आहे, सगळ्या कन्सेप्ट एकदम सिंपल आहेत, फक्त त्या तुम्हाला व्यवस्थित समजणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, म्हणून प्रत्येक टॉपिक व्यवस्थित समजून घेत चला, तो कितीही बेसिक असू द्या पण तो व्यवस्थित समजून घेत चला। तर बघा, इथे काय आपल्याला अभ्यासायचं आहे, तर 2 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे गिव्हन असणार आहेत, Z1 आणि Z2। Z1 कशा पद्धतीने आहे, तर a प्लस आय इंटू बी आणि Z2 असणार आहे c प्लस आय इंटू डी। या पद्धतीने 2 कॉम्प्लेक्स नंबर असणार आहेत। आणि हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असणार आहेत, तर बघा, इफ देअर करस्पॉन्डिंग रिअल अँड इमेजनरी पार्ट। ठीक आहे, करस्पॉन्डिंग म्हणलेलं आहे, करस्पॉन्डिंग म्हणजे काय, तर कंप्लीट त्या लगतची, म्हणजे जर इथे Z1 जर कॉम्प्लेक्स नंबर आपण कन्सिडर केला तर त्याच्या सोबत जो सेकंड कॉम्प्लेक्स नंबर आहे, ठीक आहे, त्याचे करस्पॉन्डिंग इलेमेंट, ठीक आहे, रिअल आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला चेक करायचे आहेत, ते इक्वल आहेत की नाही। ते जर इक्वल असतील तर आपण काय म्हणू शकतो की ते 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत ते इक्वल आहेत। लक्षात येते, करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल असायला पाहिजे। म्हणजेच काय, तर इथे Z1 इज इक्वल टू a प्लस आय बी दिलेला आहे, इथे Z2 इज इक्वल टू c प्लस आय डी दिलेला आहे। मग आता करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी, रिअल कोणते, तर इथे a आहे आणि इथे c आहे। ठीक आहे, आणि इमॅजिनरी पार्ट कोणते, तर यासाठी इथे b आहे आणि इथे d आहे, बरोबर। मग ही इक्वॅलिटीची कंडिशन सॅटिस्फाय होण्यासाठी ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल पार्ट इक्वल असायला पाहिजे आणि
इमॅजिनरी पार्ट देखील इक्वल असायला पाहिजे. त्याच वेळेस आपण काय म्हणू शकतो की हे दोन कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत Z1 आणि Z2 हे इक्वल असणार आहेत. बघा तेच पुढे दिलेलं आहे, दॅट इज A प्लस I इंटू B इज इक्वल टू C प्लस I इंटू D. म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असणार आहेत, इफ A इज इक्वल टू C म्हणजे हे रिअल पार्ट इक्वल अँड B इज इक्वल टू D हे इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील, त्यावेळेस आपण हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत असं म्हणू शकतो. ठीक आहे, सिम्पल आहे. बघा आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल बघूया आणखीन व्यवस्थित अंडरस्टँड होईल. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इफ x प्लस आय वाय इज इक्वल टू 4 प्लस 3i. आता इथे जनरल म्हणजे एक्स वायच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे आणि ते नंबर सिस्टीममध्ये दिलेलं आहे, लक्षात येते. देन एक्स इज इक्वल टू, आता बघा जर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील, आता हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि हे दोन्ही इक्वल दाखवलेले आहेत, बरोबर. मग जर इक्वल जर असेल तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो की एक्सची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, 4 भेटेल, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 भेटेल आणि वाय इज इक्वल टू इथे किती भेटणार आहे, 3 भेटणार आहे. ठीक आहे, इथे आयचा कोएफिशियंट 3 आहे आणि इथे आयचा कोएफिशियंट वाय आहे, मग वाय इज इक्वल टू 3. या पद्धतीने करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल पाहिजे. ठीक आहे, मग त्या डेफिनेशननुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल 4 अँड वायची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 3. या पद्धतीने लक्षात येते. बघा त्यानंतर सेकंड एक्झाम्पल कशा पद्धतीने आहेत ते देखील आपण अभ्यासूया. एक्झाम्पल नंबर सेकंड, तर या सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, इफ 7 इंटू ए 7a प्लस आय इन ब्रॅकेट 3a मायनस b इज इक्वल टू 21 मायनस 3i, देन फाइंड a अँड b. म्हणजे आपल्याला इथे गिवन या पद्धतीने आहेत, दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. आता हा कॉम्प्लेक्स नंबर थोडासा वेगळ्या टाईपमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, इथे 7 आहे, इथे ए आहे, हा पूर्ण एक रिअल पार्ट झाला. ठीक आहे, आणि इथे आय इंटू समथिंग टर्म दिलेली आहे, ब्रॅकेटमधली जी टर्म आहे तिला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणणार आहोत. ठीक आहे, सिमिलरली हा झाला इथे फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर, इथे सिमिलरली सेकंड कॉम्प्लेक्स नंबर या पद्धतीने आहे, इथे रिअल पार्ट आहे आणि इथे हा -3 इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे, आणि आता इथे दोन कॉम्प्लेक्स नंबर ह्या इक्वलच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस सांगितलेलं आहे फाइंड ए अँड बी. ह्या दोन ए आणि बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर मग कशा पद्धतीने बघा, इक्वॅलिटीची डेफिनेशन अप्लाय करा, कारण हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला इथे इक्वॅलिटीची डेफिनेशन आपल्याला अप्लाय करावी लागेल, लक्षात येते. सो बघा गिवन या पद्धतीने आहे, बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबरच्या डेफिनेशननुसार आपण काय म्हणू शकतो की करस्पॉन्डिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट्स आर इक्वल. मग आता इथे रिअल पार्ट कोणता आहे, तर इथे बघा हा जर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला तर यामध्ये रिअल पार्ट हा 7a आहे आणि इकडे रिअल पार्ट किती आहे, 21 आहे, बरोबर. मग दोन्ही टर्मचे रिअल पार्ट कन्सिडर करूया इज इक्वल टूच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 7a इज इक्वल टू 21. लक्षात येते. बघा दोन्ही रिअल पार्ट इक्वलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेले आहेत. कोणती डेफिनेशन वापरतो आपण, इक्वॅलिटीची, लक्षात येते. आणि त्यावरनं मग आपल्याला एची व्हॅल्यू इथे सिम्प्लिफाय करूया. एसाठी जर सॉल्व केलं तर हा 7 इथे मल्टिप्लाय आहे, तो इकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणजे 21/7, दॅट मीन्स ए इज इक्वल टू आपल्याला 3 भेटेल, लक्षात येते. सिमिलरली आता जो इमॅजिनरी पार्ट आहे दोन्ही साईडचा तो आपण इक्वल करूयात. म्हणजे बघा 3a मायनस b हा झाला इथे इमॅजिनरी पार्ट ह्या फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबरचा, आणि हा जो सेकंड कॉम्प्लेक्स आहे इथे आहे -3, लक्षात येते. फक्त 3 घ्यायचं नाही आहे तर किती इथे -3, मायनसचं साईन देखील घ्यायचं आहे, हे लक्षातच घ्या. सो इथे किती भेटेल, 3a मायनस b इज इक्वल टू -3. या पद्धतीने लक्षात येते. आणि देअरफॉर मग आता बघा एची व्हॅल्यू तर आपण फाइंड केलेलीच आहे, ती आपण इथे पुट करून देऊया, म्हणजे आपल्याला डायरेक्टली बीची व्हॅल्यू भेटेल. मग 3 इन ब्रॅकेट एची व्हॅल्यू किती होती, 3 होती, ती इथे पुट केली. त्यानंतर मायनस इथे आता इथे काय केलेलं आहे बघा, इथे डायरेक्टली ही -bची जी टर्म आहे ना ती इकडे नेलेली आहे आणि हा जो -3 आहे तो इकडे आणलेला आहे, म्हणून तो इथे झाला बघा +3 आणि हा b इकडे गेल्यामुळे तो किती झाला, पॉझिटिव्ह झाला, कारण इकडे निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह झालेला आहे, लक्षात येते. म्हणजे इकडे ही टर्म फक्त सिम्प्लिफाय करावी लागेल आणि मग आपल्याला बीची व्हॅल्यू भेटेल. मग आता ही टर्म सिम्प्लिफाय करूया. बघा 3 3 9, 9 + 3 12 भेटेल, म्हणजे बीची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला, 12 भेटणार आहे, लक्षात येते. या पद्धतीने म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला भेटली 3 आणि बीची व्हॅल्यू आपल्याला 12 भेटलेली आहे. या पद्धतीने इक्वॅलिटीची डेफिनेशन वापरून आपण
ह्या टाईपचे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. लक्षात येते. तर अशा पद्धतीने ही इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरची कॉन्सेप्ट होती. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, सिम्पल आहे. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरची कॉन्सेप्ट काय आहे, तर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असणार आहेत, ज्यावेळेस त्यांचे करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट हे ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस ते दोन कॉम्प्लेक्स नंबर हे इक्वल असणार आहेत. ठीक आहे. मग त्याच बेसवरती आपण काही खाली एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. ते मी डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे. सो आता नेक्स्ट सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. तो कोणता आहे ते बघूया. ठीक आहे. तर नेक्स्ट सब टॉपिक आहे आपला कॉन्जुगेट. ठीक आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक आपला सब टॉपिक आहे. तर तो बघूयात. सिंपल आहे बघा हा देखील. तर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ह्या टॉपिकमध्ये, ह्या सब टॉपिकमध्ये नक्की काय आहे बघा. कॉन्जुगेट ही नक्की कॉन्सेप्ट काय आहे, तर त्याच्या आधी आपण डेफिनेशन बघूया. सिमिलरली ज्या पद्धतीने मागाशी आपण अभ्यासलेला आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला अभ्यासायचं आहे. आधी डेफिनेशन, नंतर काही एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला तो पूर्ण टॉपिक व्यवस्थित समजला जाईल. लक्षात येते. बघा मी आधी रीड करतो नक्की ही कॉन्जुगेटची डेफिनेशन काय आहे. द कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी इज डिफाइंड ॲज ए मायनस आय इंटू बी अँड इज डिनोटेड बाय झेड बार. ठीक आहे. आता याला झेड बार म्हणणार आहोत. झेडच्या डोक्यावरती एक आडवी लाईन असणार आहे, त्यामुळे आपण त्या नोटेशनला काय म्हणणार आहोत, झेड बार म्हणणार आहोत. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि ही कॉन्जुगेटची कॉन्सेप्ट भरपूर वेळा पुढे अप्लाय होणार आहे, त्याच्यामुळे ही व्यवस्थित लक्षातच ठेवायची आहे. इझी आहे बघा. पुन्हा एकदा रीड करतो. द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट नंबर फाइंड करायचा असेल, कॉन्जुगेट फाइंड करायचा असेल तर कशा पद्धतीने बघा. तर मूळ जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो या पद्धतीने असेल, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आणि त्याचा कॉन्जुगेट इज डिफाइंड ॲज ए मायनस आय बी. कळतंय. म्हणजे बघा एकदम सिंपल, तुमच्या लक्षात देखील आलेलं असेल. काय करायचं आहे, तर जो मूळ कॉम्प्लेक्स नंबर आहे, ठीक आहे, त्या मूळ कॉम्प्लेक्स नंबर कशा पद्धतीने आहे, तर ए प्लस आय बी आहे, तो आपल्याला सिम्पली फक्त इथे प्लसच्या ऐवजी काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीचे एलिमेंट ते ॲज इट इज ठेवायचे आहेत. रिअल आणि इमॅजिनरी पार्ट ॲज इट इज ठेवायचं आहे. फक्त साईन ऑपोजिट करायचं आहे. कोणत्या टर्मचं, इमॅजिनरी पार्टचं. लक्षात येते या पद्धतीने. आणि त्यावेळेस जो नंबर फॉर्म होईल तो नंबर ह्या मूळ कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट असणार आहे. ठीक आहे. इतकी सिंपल डेफिनेशन आहे, इतकी सिंपल कॉन्सेप्ट आहे. लक्षात येते. आणि तो कॉन्जुगेट नंबर जो असणार आहे तो आपण ह्या झेड बारने डिनोट करणार आहोत. झेडवरती त्या झेडच्या डोक्यावरती एक आडवी लाईन असणार आहे, त्याला आपण झेड बार म्हणणार आहोत. आणि तो झेड बार म्हणजेच ए मायनस आय बी असणार आहे. लक्षात येते. एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे बघा. आता इथे जे काही एक्झाम्पल जे गिवन आहे ते आपण अभ्यासूया, म्हणजे कॉन्जुगेटची कॉन्सेप्ट आणखीन व्यवस्थित तुम्हाला समजेल. एकदम सिंपल आहे. फक्त साईन ऑपोजिट करायचं आहे. कोणत्या पार्टचं, इमॅजिनरी पार्टचं. रिअल पार्टचं नाही करायचं, इमॅजिनरी पार्टचं करायचं आहे. बघा इथे 3+4i दिलेला आहे. इथे इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट कोणता आहे, तर बघा रिअल पार्ट 3, इमॅजिनरी पार्ट 4. आपल्याला इमॅजिनरी पार्टचं साईन ऑपोजिट करायचं आहे. जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचं आहे. आणि साईन ऑपोजिट करून झाल्यानंतर जो नंबर भेटेल कॉम्प्लेक्स नंबर त्याला आपण कॉन्जुगेट नंबर म्हणणार आहोत. लक्षात येते. मग बघा इथे 3+4i दिलेला आहे. साईन ऑपोजिट करा, कॉन्जुगेट फाइंड करायचं आहे. बघा झेड बारच्या कॉलममध्ये. तर इथे 3 ॲज इट इज. त्यानंतर आता इथे +4 आहे. 4चा ऑपोजिट, 4चा इथे 4 इमॅजिनरी नंबर आहे बरोबर ना. मग ह्या इमॅजिनरी नंबरचं साईन किती आहे, इथे प्लस आहे. ते आपल्याला ऑपोजिट करून मायनस भेटेल, निगेटिव्ह भेटेल, म्हणजे इथे -4i भेटेल बरोबर ना. या पद्धतीने बघा कॉन्जुगेट फाइंड झाला. इथे प्लस होता, मायनस झाला. सिमिलरली आता इथे बघा इथे काय दिलेलं आहे, 7i आधी दिलेला आहे, म्हणजे इमॅजिनरी नंबर आधी दिलेला आहे आणि त्यानंतर -2 दिलेला आहे. मग आता तुम्ही इथे काय करणार, बाय चान्स भरपूर वेळा काय करणार की ते डायरेक्टली इझी आहे ना. काय करायचं आहे, आपल्याला फक्त मिडलचं साईन ऑपोजिट करायचं आहे. अशी कॉन्सेप्ट काहींच्या डोक्यात फिट झालेली असेल की जे मिडलची जी साईन आहे ते ऑपोजिट करायचं असतं. मग इथे मायनस आहे, मग याचं डायरेक्ट कॉन्जुगेट काय लिहिणार, 7i+2 बरोबर. या पद्धतीने. पण मग तिथे तुमचा मार्क जाणार आहे, तो ॲन्सर चुकणार आहे. कशा पद्धतीने, तर मी काय सांगितलं की कोणत्या पार्टचं, कोणत्या नंबरचं साईन ऑपोजिट करायचं आहे, तर जो इमॅजिनरी पार्ट आहे त्या पार्टचं साईन ऑपोजिट करायचं आहे बरोबर. आणि इथे इमॅजिनरी पार्ट फर्स्ट पोझिशनला दिलेला आहे, तो तुम्ही या पद्धतीने लिहू शकता a+ib फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. पण इथे डायरेक्टली न लिहिता या पद्धतीने देखील लिहू शकता. बघा जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याला आपण निगेटिव्ह साईन देऊया, कारण इथे किती आहे, तो आधी पॉझिटिव्ह आहे, मग तो निगेटिव्ह होऊन या पद्धतीने होईल -7i. त्यानंतर जो रिअल पार्ट आहे तो ॲज इट इज ठेवायचा आहे.
मग इथे रिअल पार्ट -2 आहे बरोबर, मग तो -2 ॲज इट इज लक्षात येते. म्हणजे 7i - 2चा कॉन्जुगेट आपल्याला -7i - 2 या पद्धतीने भेटेल. लक्षातच ठेवायचं आहे कोणत्या पार्टला निगेटिव्ह नाही तर कोणत्या पार्टला ऑपोजिट करायचं आहे तर इमॅजिनरी पार्टला. ठीक आहे, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, हे पूर्ण लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे, सिम्पल असतं पण ते घाईघाईमध्ये काय होतं चुकून जातं थोड्या करता. सो इथे बघा आता एक कॉन्स्टंट रिअल नंबर दिलेला आहे 3 दिलेला आहे. 3चा कॉन्जुगेट नेहमी 3 असणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा कॉन्स्टंट ज्यावेळेस टर्म असेल त्या कॉन्स्टंट टर्मचा कॉन्जुगेट हा नेहमी कॉन्स्टंट टर्मच असणार आहे. का तर जी कॉन्जुगेटची कॉन्सेप्ट आहे ती कॉन्जुगेटची कॉन्सेप्टमध्ये काय आहे की आपण ऑपोजिट कोणती टर्म करत असतो इमॅजिनरी पार्ट. आता इथे इमॅजिनरी पार्टच नाही आहे बरोबर ना, मग तिचा ऑपोजिट घेण्याचा काही प्रश्नच नाही. मग उरलेला जो रिअल पार्ट आहे ॲज इट इज असणार आहे बरोबर ना, म्हणजे 3चा कॉन्जुगेट 3च असणार आहे. आणि आता बघा इथे रिअल पार्ट गिवन नाही आहे म्हणजे तो 0 आहे. आणि कोणता आहे इथे 5i दिलेला आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट गिवन आहे. आणि इमॅजिनरी पार्टचा आपल्याला कॉन्जुगेट फाइंड करायचं आहे. मग आता कॉन्जुगेट परत तीच कॉन्सेप्ट अप्लाय करा. बघा इमॅजिनरी पार्टचं साईन इथे किती आहे प्लस आहे बरोबर, साईन ऑपोजिट करा म्हणजे ते होईल मायनस, म्हणजे कॉन्जुगेट त्याचा होईल -5i. लक्षात येते इमॅजिनरी पार्टचा ऑपोजिट घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट 2 + √3 आहे. आता इथे बघा इथे √3 आहे, इथे आयची कॉन्सेप्ट दिलेली नाही आहे. आणि जर आय कधी असता तर ज्यावेळेस इथे मायनस साईन असतं त्यावेळेस आयची कॉन्सेप्ट आपण राईट डाऊन करू शकलो असतो बरोबर ना, पण इथे मायनस साईन इथे नाही आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली हा जो नंबर आहे हा पूर्ण कसा असणार आहे तर रिअल पार्ट म्हणून असणार आहे 2 + √3. आणि हाच नंबर आपण मग कॉन्जुगेटच्या फॉर्ममध्ये कशा पण लिहिणार आहोत तर तो ॲज इट इज असणार आहे कारण तो रिअल पार्ट आहे म्हणून बरोबर, म्हणजे 2 + √3 ॲज इट इज असणार आहे. आणि त्यानंतर लास्ट वन 7 + √5 × i. आता इथे सांगा तर इथे 7 ॲज इट इज, रिअल पार्ट ॲज इट इज आणि इमॅजिनरी पार्ट ऑपोजिट करायचा आहे. इथे प्लस आहे तो होईल इथे मायनस म्हणजे निगेटिव्ह √5 × i या पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 6 एक्झाम्पल आहेत. या पद्धतीने एकदम सिम्पल आहे. कशा पद्धतीने इथे कॉन्जुगेटची कॉन्सेप्ट आहे तर जो इमॅजिनरी पार्ट आहे त्या इमॅजिनरी पार्टचा आपल्याला ऑपोजिट टर्म घ्यायची आहे. म्हणजे जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ओके, आता डोक्यातच फिट झालेली असेल. ओके, आता बघा नेक्स्ट काय आहे तर इथे प्रॉपर्टीज ऑफ झेड बार म्हणजे कॉन्जुगेटच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या देखील आपण अभ्यासूया. बघा काय प्रॉपर्टीज आहेत तर फर्स्ट प्रॉपर्टी, आता ह्या प्रॉपर्टीज मात्र एक्झाम्पलमध्ये तुम्हाला यूज होतील. बघा ज्यावेळेस आपण एक्झाम्पलचा पार्ट बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टी तिथे आपल्याला अप्लाय झालेल्या असतील. बघा प्रॉपर्टी नंबर फर्स्ट कशा पद्धतीने आहे तर झेड बार ऑफ बार म्हणजे ह्या झेड बारचा पुन्हा बार घेतलेला आहे. म्हणजे बार म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे आता तर कॉन्जुगेटची टर्म लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, कॉन्जुगेट लक्षात ठेवायचं आहे. सो इथे आधी ह्या झेडचा फर्स्ट कॉन्जुगेट घेतला आणि त्यानंतर पुन्हा त्याचा कॉन्जुगेट घेतलेला आहे. असं ज्यावेळेस असणार आहे म्हणजे आपण ज्यावेळेस दोनदा कॉन्जुगेट घेईल त्यावेळेस आपल्याला अगेन जो मूळ कॉम्प्लेक्स नंबर आहे जो झेड आहे तो भेटणार आहे. ठीक आहे, झेड मीन्स कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे बरोबर. मग आता कॉन्जुगेटचा पुन्हा कॉन्जुगेट घेतल्यानंतर आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर भेटेल म्हणजे मूळ कॉम्प्लेक्स नंबर भेटेल. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी कॉन्जुगेटसाठीची. आणि त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी कशा पद्धतीने आहे बघा. प्रॉपर्टी नंबर सेकंड, इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज प्युअरली रिअल. कधी झेड हा प्युअरली रिअल कधी असणार आहे म्हणजे फक्त रिअल नंबर कधी भेटणार आहे ज्यावेळेस झेड इज इक्वल टू झेड बार असेल त्यावेळेस. म्हणजे कॉन्जुगेट आणि कॉम्प्लेक्स नंबर हे ज्यावेळेस दोन इक्वल असतील त्यावेळेस आपल्याला झेड इज प्युअरली रिअल भेटणार आहे. लक्षात येते. आता बघा हे दोन कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहेत. इथे झेड आहे आणि ते झेड बार आहे बरोबर. आणि हे इक्वल कधी असणार आहे ज्यावेळेस त्यांची करस्पॉन्डिंग, बघा इक्वॅलिटीची कन्सेप्ट इथे अप्लाय करा. इक्वॅलिटीची कॉन्सेप्टमध्ये काय बघितलं की करस्पॉन्डिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट आर इक्वल असायला पाहिजे बरोबर. मग आता ह्या सिमिलरली इथे देखील तीच कॉन्सेप्ट अप्लाय होईल. इथे पण ह्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट कसे असतील इक्वल असतील त्यावेळेस आपल्याला झेड इज प्युअरली रिअल नंबर भेटणार आहे. ठीक आहे ना, या पद्धतीने ती कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर वाटलंच तर ह्या फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊन बघू शकता. नोटबुकवरती 2 रिअल नंबर घ्या. असे घ्या की असा एक कॉम्प्लेक्स नंबर घ्या की तो कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू आपल्याला झेड बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट इक्वल आहे.
ठीक आहे ना. या पद्धतीने 2 कॉम्प्लेक्स नंबर घ्या आणि मग आपोआप आपल्याला झेड इज प्युअरली रिअल नंबर, म्हणजे जो झेड असणार आहे तर आपल्याला एक रिअल नंबर भेटणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे तो रिअल नंबरच घ्यावा लागेल, त्यावेळेस आपल्याला ही कॉन्सेप्ट सॅटिस्फाय होईल. या पद्धतीने असं आहे ते. तर त्यानंतर थर्ड नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती बघा कशा पद्धतीने आहे. इफ झेड इज इक्वल टू मायनस झेड बार देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी नंबर. इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असल्यामुळे इथे प्युअरली इमॅजिनरी नंबर असणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने सिमिलरली आहे, इथे रिअल आहे, इथे इमॅजिनरी आहे. लक्षात येते. या पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज आहेत. नाव वी डिफाईन द 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आता ज्या पद्धतीने बघा आपल्याला 8 सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर त्यापैकी आपले आता 2 सब टॉपिक अभ्यासून झालेले आहेत. फर्स्ट म्हणजे इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर आणि सेकंड ही कॉन्जुगेटची कॉन्सेप्ट. लक्षात येते. या पद्धतीने इक्वॅलिटीमध्ये काय कॉन्सेप्ट आहे, 2 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला इक्वल कधी असणार आहेत तर त्यांची करस्पॉन्डिंग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल असेल त्यावेळेस. आणि आता कॉन्जुगेटमध्ये काय आपण अभ्यासलं की एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट नंबर जर फाइंड करायचा असेल, कॉन्जुगेट फाइंड करायचा असेल तर आपण फक्त जो इमॅजिनरी पार्ट आहे ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबरचा त्या इमॅजिनरी पार्टचा साईन आपण ऑपोजिट करत असतो. बरोबर, ही कॉन्सेप्ट ह्या कॉन्जुगेटच्या टॉपिकमध्ये आपण अभ्यासलेली आहे. ओके, तर ह्या 2 सब टॉपिक आपले या पद्धतीने आपले अभ्यासून झालेले आहेत. आता आपण नेक्स्ट जी कॉन्सेप्ट आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूया. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये बस एवढंच. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.